आता आपल्याला बेसनचं पिठलं बनवायचं आहे. त्यासाठी मी टोप ठेवला आहे गरम करायला. त्या टोपामध्ये आपण तेल घालायचं आहे 2 चमचे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे. राई चांगली तडतडली पाहिजे. जर तडतडली नाही तर ती तोंडात कच्ची लागणार. आणि बेसनच्या पिठल्यामध्ये हिंग नक्की घालायचं, कारण की बेसन कधी कधी पोटाला बाधतं. ही बघा, ही आपली राई तडतडलेली आहे. त्याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता, हिंग, मिरची आणि मग जिरं घालायचं. जिरं आधी घालायचं नाही, नाहीतर जिरं करपतं. ते सगळं झालं की त्याला जराशी फोडणी चांगली तडतडवायची आहे. हे बघा, मिरच्या चांगल्या आपल्या खरपूस भाजल्यासारख्या झाल्या. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा, त्याच्यावरती आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली मी थोडीशी. मस्त कांदा मऊ शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यावर मी थोडा आता मीठ घालणार आहे. कांदा लाल होईपर्यंत चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा. लसूण ठेचून टाकलं की ते तोंडात येतं, म्हणून मी त्याची पेस्ट टाकली. आलं, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची. जरा चव वेगळी लागते त्याच्याने. त्याचा पण कच्चेपण गेला पाहिजे, नाहीतर त्याचा वास येणार. त्यात मी हळद घातली 1/2 चमचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं. कांदा शिजू द्यायचा. तोपर्यंत आपण बेसन मध्ये थोडं पाणी घालून बेसन जरासं पातळ करून घ्यायचं आहे. मी यात पाणी घालून घेतलंय. त्याच्यात असे गुट्टे राहिले नाही पाहिजे. ते चांगले मोडून घ्या आणि पातळ करून घ्या. बघा, मी बेसन असं फिरवून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये असे गुठल्या राहणार नाही. तोपर्यंत कांदा चांगला परतवून घ्यायचा. त्याच्यावरती हे पिठले घालाय. पातळ बेसन करून घातलेलं ते घालायचं आणि ह्याच्यावरती थोडं पाणी घालायचं तुम्ही, कारण की लगेच बेसन आहे ना घट्ट होणार. आपल्याला पातळ हवं आहे ना भाकरी सोबत खायला.
एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित. मी 1 ग्लास पाणी घातलंय. तुम्हाला आणखी पातळ हवं असेल, कारण की ते शिजताना आणखी शिजल्यानंतर घट्ट होणार, तर तुम्ही त्यात आणखी पाणी घालू शकता. मीठ मी मगाशीच घातलेलं, पण एकदा जरा चाकून घ्यायचं पिठलं झाल्यावरती. जर तुम्हाला थोडं हवं असेल तर तुम्ही घालू शकता. मी त्यात थोडं आणखी पाणी घालते, कारण की जसं जसं ते थंड होणार तसं तसं ते घट्ट होत जाणार. व्यवस्थित हलवून घ्यायचे. काय काय ज्यात टॅमॅटो पण घालतात, पण मी नाही घालत, त्याच्याने चव वेगळी लागते. हे सगळं एकत्र मिक्स केलंय आणि मी वरून कोथिंबीर घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्या एकदा. आणि ह्याच्यावरती झाकण घाला, जेणेकरून ते कच्चपण ना बेसनचं निघून जाणार. आणि 5 किंवा 2 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा हलवा व्यवस्थित. झाकण काढलंय आणि एकदा पिठलं व्यवस्थित हलवून घ्यायचंय. आपलं पिठलं रेडी आहे.